प्रभूची स्तुती. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियांनो, संदेश खूप महत्त्वपूर्ण आहे. हा संदेश सर्व मंडळीसाठी आहे, सर्व चर्चेससाठी आहे, सर्व मिनिस्ट्रीजसाठी आहे, सर्व ख्रिस्ती संस्थासाठी आहे, सर्व ख्रिस्ती लोकांसाठी आहे. कारण एक गोष्ट जे आहे ते आपण ख्रिस्ती संस्थांमध्ये, चर्चेसमध्ये, पालकांमध्ये आपण हे बघत नाही. कुठली गोष्ट आज आपण ते बघत नाही आहे, ते आज आपण बघूया. आपण जाऊया योहान 17 यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. प्रियांनो, इथं पवित्र शास्त्र काय म्हणतं? इथे येशू ख्रिस्त काय म्हणतो आपल्याला? सर्व पालकांना, सर्व जे देवाचे सेवक आहेत, सर्व जे मंडळ, ते काय म्हणतो की सर्वांनी एक व्हावे. हे खूप आवश्यक आहे आणि तेच आज आपण बघत नाही आहेत. आज सगळे जे आहे ते सगळे जे बिखरलेले आहेत. सर्व जे आहे सर्व आपल्या डिनॉमिनेशनवर त्यांचं लक्ष केंद्रित करतायत. सर्वजण जे आहे ते सर्वजण आपल्या चर्चेस जे आहे आपल्या मिनिस्ट्रीवर लक्ष केंद्रित करतात. पण इथं काय म्हटलं आहे की सर्वांनी जे आहे एक व्हावे. हे खूप आवश्यक आहे. पण आज आपण काय बघतो? आज आपण बघतो की एक चर्च दुसऱ्या चर्चची लढाई करते. कारण आज आपण काय बघतो? एक पास्टर दुसऱ्या पास्टरशी भांडणे करत आहेत. आणि ती जे भांडण आहे ते एक दिवस नाही करत, ती रोज इंटरनेटवर येऊन ते भांडण करत बसत आहेत. प्रियांनो, ह्या ज्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत, ह्या टेक्नॉलॉजी देवाने आपल्याला कशासाठी दिलेल्या आहेत? या टेक्नॉलॉजीचा आविष्कार झालेला आहे. तुम्ही बघू शकता 10-15 वर्षाच्या अगोदर कशासाठी इंटरनेट, यूट्यूब, फेसबुक, हे सुवार्ता सांगण्यासाठी आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी आहे. कारण ती सुवार्ता जी आहे संपूर्ण जगामध्ये गेली पाहिजे. पण आज आपण काय बघतोय? आज आपण बघतोय की एक पास्टर दुसऱ्या पास्टरबद्दल काय करतायत? ते इंटरनेटवर येऊन ते भांडणं करतायत. प्रियांनो, हे पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहे. आणि ते म्हणतात की पौलानी पण असंच केलं होतं. पौलानी पण जे पेत्र होता त्याला पण असेच समज दिली होती. हा, पौलानी दिलेली होती, पण ती प्रेमाने दिलेली होती. आणि नंतर आपण कधी पवित्र शास्त्रामध्ये ऐकत नाही की ते नेहमी भांडायचे, कुठे पण गेले ते भांडायचे. हे कधी आपण पवित्र शास्त्रामध्ये नाही आहे. काही गोष्टीचं जे आहे ते डिसॲग्रीमेंट होऊ शकतं, पण ते प्रेमाने सांगणे खूप आवश्यक आहे. आणि असं नाही की तुम्ही यूट्यूबवर येऊन, फेसबुकवर येऊन तुम्ही सांगा. तुम्ही ज्याच्याशी डिसॲग्रीमेंट आहे, ज्या चर्चेसची तुमचं डिसॲग्रीमेंट आहे, ज्या मिनिस्ट्रीचं तुमचं तुम्हाला पटत नाही आहे, तिथं जाऊन त्या पास्टरला भेटून प्रेमाने सांगणे खूप आवश्यक आहे. पण जर तुम्ही त्यांना भेटणार नसाल, समक्ष भेटत नसाल, आणि जर तुम्ही दुसऱ्या माध्यमाचा उपयोग करता आहे त्या पास्टरबद्दल हे करण्यासाठी, तर हे उचित नाही आहे. हे चाललेलं आज एक मिनिस्ट्री दुसऱ्या मिनिस्ट्रीबद्दल बोलते, एक पास्टर दुसऱ्या पास्टरबद्दल बोलतोय. सगळेजण म्हणतात मीच चांगला आहे, मीच चांगला आहे, माझीच मंडळी चांगले, माझंच डिनॉमिनेशन चांगलं आहे. प्रियांनो, एक सांगू इच्छितो, कोणी चांगलं नाही आहे. कुठलं डिनॉमिनेशन चांगलं नाही आहे, कुठला पास्टर चांगले नाहीत, कुठले प्रॉफिट चांगले नाही आहेत, कुठले देवाचे सेवक चांगले नाहीत. आपण पण चांगले नाही आहोत, कारण आपण सर्व पापी आहोत. वी हॅव फॉलन फ्रॉम ग्रेस. कोणी चांगलं नाही आहे. जर कुठलं मंडळी म्हणते की आमचंच चर्च खरं, आमचाच पास्टर खरं, प्रियांनो, हे चुकीचं आहे. जे असे म्हणतात त्यांना पवित्र शास्त्र माहीत नाही. कारण पवित्र शास्त्र म्हणते की सर्वच पापी आहे. म्हणून कोणी इथं जे आहेत, इथं
कोणीही चांगला नाही आहे, इथं फक्त येशू ख्रिस्त चांगला आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की सर्वांनी एक येणे खूप आवश्यक आहे. आपल्यामध्ये गुट असले नाही पाहिजे आणि गुटबाजी जी आहे ती चर्चेसमध्ये असली नाही पाहिजे, मंडळीमध्ये असली नाही पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की सर्वांनी एक होणे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण एक होतो तेव्हा देवाची उपस्थिती सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा नाश करते. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, जर तुम्ही एकमेकांशी भांडाल तुम्ही एकमेकांना संपवाल. आणि असं झाले, पुष्कळ पास्टर्स जे आहेत ते या भांडणामुळे जे आहेत ते देवापासून दूर गेलेले आहेत, मिनिस्ट्रीपासून दूर गेलेले आहेत. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाच्या द्वारे करतो. आमेन.